बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात सफारी दरम्यान पर्यटकांना वाघाचे दर्शन झाले आहे। नुकताच आणलेल्या धुरंधर वाघामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जंगल पर्यटनात वाढ होताना दिसत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे वन्यजीवांसाठी पोषक अधिवास मानले जाते। अन्न साखळीला पूरक वातावरण असल्याने येथे अस्वल, बिबट्यांसह अनेक हिंस्र प्राणी वास्तव्यास आहेत। काही दिवसांपूर्वीच वन्य विभागाने येथे PKCT1 नावाचा सुमारे 35 महिन्यांचा वाघ स्थलांतरित केला होता। बुलढाण्यातील नागरिकांनी या वाघाचे धुरंधर असे नामकरण केले आहे। दरम्यान जंगल सफारी दरम्यान काही पर्यटकांना या धुरंधर वाघाचे प्रत्यक्ष दर्शन झाले। अचानक झालेल्या या दर्शनामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला। वाघांच्या वास्तव्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्यातील पर्यटनाला नवी चालना मिळत असल्याचे चित्र आहे। वन्यजीव प्रेमी आणि पर्यटकांची संख्या वाढत असून स्थानिक पर्यटन व्यवसायालाही याचा फायदा होत आहे। मी सध्या मुंबईहून आलो आहे। माझं गाव खामगाव आहे, सासरोळी रोहना। आज आम्ही सकाळी 7 वाजता ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये सफारी करण्यास आलेलो होतो। तर आमचा अनुभव अत्यंत सुंदर आहे। आम्ही जसं आतमध्ये गेलो त्या जाताना आम्हाला वाघांची जे पदचिन्ह आहे ते दिसली। जाताना आम्हाला अनेक प्राणी दिसले, जसे हरिण, त्यानंतर स्पॉटेड डिअर, रानगाय। त्यानंतर आम्ही येताना डॅमवर थांबून नंतर वापस येताना आम्हाला पुन्हा फ्रेश अशी पदचिन्ह वाघाची दिसली। ती फॉलोअप करताना आम्हाला वाघ आमच्या समोर दिसलं अक्षरशः। म्हणजे एवढ्या 250 एकरामध्ये एक वाघ आपल्याकडे आहे। तो वाघ आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितला। सुंदर असा वाघ, त्याचं वर्णन एवढं सुंदर आहे की तो असा लांब आणि मोठे मोठे अशी त्याची पावलं आहेत आणि तो सरळ आमच्यासमोर पळत होता। हा खूप असा सुंदर अनुभव आमचा आलेला आहे।